शेजारणीसोबत जमवले सूत, घरातच संभोग. वडिलांनी सांगून पण नितेशने ऐकले नाही. पार्टीला गेला, परत आलाच नाही. अलीकडे मिसरूड फुटण्याआधीच काही तरुणांच्या मनामध्ये काम वासना भडकताना दिसत आहेत. परिणामी वयाची 25 गाठण्याआधीच त्यांचे प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध सुरू होतात. अगदी शेजार पाजारच्या विवाहित महिलांच्यावर वाईट नजर ठेवणाऱ्यांची संख्याही समाजामध्ये वाढत चाललेली आहे. काही महिलाही तरण्या बांड पोरांकडे आकर्षित होतात आणि तेथेच विनाशाची सुरुवात होते. परपुरुषांशी वासनेचा खेळ खेळताना पतीचा अडसर वाटू लागतो. त्यामुळे पत्नी आणि तिचा प्रियकर दोघे त्याला बाजूला कसा करावा याचा विचार करू लागतात. यातून काही वेळा पळून जाण्याचे प्रकारही घडत असतात, तर काही वेळा थेट पतीचा जीवच घेतला जातो. तो संपला म्हणजे अडसर संपला, मग मौज मजा करायला मोकळे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र हातात बेड्या पडतात. आयुष्यभर तुरुंगात खितपत पडण्याची वेळ येते, तेव्हा पश्चाताप करून उपयोग होत नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक 25 वर्षीय तरुणीने शेजारणीशी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी तिच्या पतीचा खून केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा कसून तपास पोलीस करत आहेत. सदर घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चंद्रपूर जिल्ह्यातील राजोरा तालुक्यात सुमठाणा नावाचे गाव आहे. या गावामध्ये नितेश किसन निमकर हा 33 वर्षाचा विवाहित तरुण राहतो. त्याच्या घराशेजारीच नंदकिशोर चरणदास सोयाम नावाचा 25 वर्षाचा तरुण राहतो. शेजारी राहत असल्यामुळे नंदकिशोर हा निमकर यांच्या घरी नेहमी येत जात असे. तो नितेशच्या पत्नीबरोबर गप्पा मारत असे. नितेश हा कामावर गेला की नंदकिशोर हा लगेच निमकरांच्या घरात येत असे. सुरुवातीला निमकर यांच्या घरातील लोकांना त्याचे काहीच वाटत नसे, पण हळूहळू त्याचे वारंवार येणे घरच्यांना रुचेनासे झाले होते. यात काही वेगळाच वास येत आहे असे त्यांना जाणवू लागले. नंदकिशोर आणि नितेशची पत्नी यांच्यामध्ये गुप्तगुप्त चालल्याचे त्यांना जाणवत होते. दोघांनाही समजावून सांगण्यात आले असले तरी त्यांच्यातील संबंध काही कमी झाले नाहीत. विशेषतः नितेशच्या वडिलांना याबद्दल खात्री होती की नंदकिशोर आणि नितेशची पत्नी यांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत. त्यांनी याविषयी आपल्या मुलालाही कल्पना दिली होती, पण नितेशला मात्र याबद्दल खात्री नव्हती. त्याचा आपल्या पत्नीवर विश्वास होता. आपल्या पत्नीचा पाय घसरणार नाही असे त्याला वाटत होते. पण काही वेळा सत्य वेगळेच असते. आपण जे समजतो तसे सर्व असते असे नाही. नियतीने काहीतरी अघटित घडवण्याची जणू तयारीच केलेली असते. गुरुवार दिनांक 25 एप्रिल 2025च्या रात्री नितेशला कुणाचा तरी फोन आला. त्या व्यक्तीने त्याला पार्टीसाठी बोलावले होते. पार्टी म्हणताच नितेश हा रात्री 10 वाजता घराबाहेर पडला. आपल्या पत्नीलाही त्याने मी पार्टीसाठी जात आहे असे सांगितले. वडिलांनीही त्याला विचारले असता मी पार्टीला जात आहे असे सांगितले होते. तेव्हा त्याच्या वडिलांनी काळजीने वेळेत परत ये असे सांगितले होते. रात्री 11 पर्यंत नितेश परत येईल असे निमकर कुटुंबियांना वाटले होते, पण तो काही घरी आला नाही. उशीर झाला असेल, कुठेतरी लांब गेला असेल, कदाचित उद्या सकाळी लवकर येईल असे समजून निमकर कुटुंबीय झोपी गेले. दुसरा दिवस उजाडला. शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजीचे सकाळचे 6 वाजले होते. तेव्हा गावातील संतोष धानोरकर नावाची व्यक्ती निमकर यांच्या घरात आली. त्यांनी सांगितले की तुमच्या मुलाचा अपघात झाला असून तो गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला पडला आहे. हे ऐकताच वडील किसन निमकर वय वर्षे 56 यांच्या काळजात धस्स झाले. त्याने आपल्यासोबत काही लोकांना घेऊन घटनास्थळ गाठले. तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा मुलगा नितेश हा मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. अंगावर रक्त सांडलेले होते. डोक्याला गंभीर मारहाण झालेली होती. या घटनेची माहिती राजोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. राजोरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतकाची एकूण स्थिती पाहता अपघात झाल्याचे दिसून येत असले तरी हा घातपात असावा अशी शंका नितेशच्या वडिलांना होती. नितेशची मोटारसायकल बाजूला पडली होती. त्याच्या डोक्यावर प्रहार झाला होता. इतकेच नव्हे तर घरातील वातावरण, त्याच्या बायकोचे असलेले अनैतिक संबंध यामुळे किसन निमकर यांना शंका येऊ लागली. आदल्या रात्री म्हणजे गुरुवार दिनांक
24 एप्रिलच्या रात्री 9 वाजता नितेशला गावातील एका व्यक्तीचा पार्टीसाठी फोन आला होता। तो फोन दुसरा तिसरा कोणाचा नसून नंदकिशोर सोयाम याचा असल्याचे वडिलांच्या लक्षात आले होते। पण शेजारी राहणारा हा मुलगा इथपर्यंत कृत्य करेल अशी शंका किसन निमकर यांना आली नव्हती। नितेश हा फोन आल्यानंतर आपली मोटारसायकल MH34 AE 6328 हे घेऊन लगेच येतो म्हणून पार्टीला गेला। त्यानंतर तो घरी आलाच नाही। एकूणच हा अपघात नसून आपल्या मुलाचा खून झाला असल्याची शंका येऊ लागल्यानंतर त्यांनी राजोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आपल्या मुलाच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या नंदकिशोर सोयाम याच्यासोबत अनैतिक संबंध असून त्यानेच हा घातपात केला असावा अशी शंका व्यक्त करत नंदकिशोर चरणदास सोयाम वय वर्षे 25 याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली। त्यानुसार राजोरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 221/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तक्रारीनुसार नंदकिशोर चरणदास सोयाम याला काही तासातच अटक केली। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने या प्रकरणामध्ये कार्तिक उर्फ गोलोट टेकाम आणि रॉयल कुलसंगे यांना अटक केली। हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी पोलीस अधीक्षक सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आमोरे काचोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉकरेडवार आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने परिश्रम घेऊन मोलाची कामगिरी बजावली आहे।